कारण ही गोष्ट खास असते, कारण प्रत्येक कार्यकर्ते येतात किंवा नेते येतात त्यांच्या हातात पत्रिका नसते, हे कधी कोण बोलत नाही, परंतु हे सांगणं फार गरजेचं असतं. क्या बात आहे. बघा कसं आहे, पालेश्वरी चषक 2026 आणि पाले बुद्रुक गावातील सगळी एकत्र, हे मला वाटतं 4थं वर्ष आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणात तुमच्या मॅचेस होत असतात. सकाळीच तुमच्याकडून पत्रिका आली, परंतु माझ्या डायरीत नव्हती. मी आत्ता बाजूला आलो आपल्या मिनी वानखेडे स्टेडियमला आणि तिथून निघालो, लाईट दिसतात. हा म्हणतो आपल्याला तिथे जायचं आहे. तर कुठे लाईट दिसतात? लाईट दिसल्या, चल बरं, आमंत्रण नसलं तरी आपल्याला काय फरक पडत नाही, कारण आपण आपल्या तरुणांसाठी जात असतो, हे माझं उद्दिष्ट असतं. आणि बघतोय तर सकाळी पत्रिका आली आहे, म्हणजे असं असतं. मी बऱ्याचदा रस्त्यात दिसलं तरी माझा स्वभाव आहे, दिसलं की आपल्याला या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला जाणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे 4थं वर्ष एकत्रितरित्या आपण बघतोय. एक वाक्याचा उल्लेख मला आज करावा लागेल. सगळे पक्ष किंवा सगळी गावकी येऊन तुम्ही एकत्र ठेवता. आता मला वाटतं एकच खिलाडी फक्त इकडे बाकी राहिलेला आहे, बाकी सगळे आपण एक झालेले आहोत. तर हे लाईव्ह कॅमेऱ्यासमोर मी बोलतोय, आमचं शेवटी पक्षाच्या पलीकडचं नातं राहिलेलं आहे. गेले अनेक वर्ष आम्ही सहकारी म्हणून काम केलेलं आहे, परंतु जेव्हा आपण एकत्रितरित्या, जसे आज गावात तुम्ही सामने भरवलेत, एकत्रितरित्या आल्यानंतर त्याचं फळ वेगळं असतं किंवा आनंद वेगळा असतो. तसंच आता या एकत्रितपणात आपण देखील लवकरच यावं, ही देखील मी विनंती तुम्हाला करतो. आणि खरोखर की आता तरुणाई सगळी एकवटलेली आहे, चांगल्या कामांसाठी आपल्याला या तरुणांना पुढे पाठवायचं आहे. बघा, तुम्ही गेले 3-4 वर्षात गडगे साहेब, भारताच्या टेनिस क्रिकेट टीममध्ये आपल्या इकडचे खेळाडू पनवेल, उरण आणि खालापूरचे बरेचसे प्लेयर आपल्याला दिसत आहेत. मी एवढं प्लेयर्सना किंवा खेळाडूंना सांगू इच्छितो की आम्ही तुमची नावं विसरलो तरी चालेल. हे का बोलतोय मी तुम्हाला, एवढी गर्दी त्या भारताच्या टीममध्ये तुम्ही करा की आम्ही माईकवर तुमची नावं घ्यायला विसरलो तरी चालेल, म्हणून हे वाक्य तुमच्यासाठी मी सांगतोय. आणि मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो, कारण तुम्ही जे मातीतल्या खेळात कष्ट करताय, खरोखर या शेताच्या ह्याच्यात, त्या स्टेडियममध्ये पण ती मजा येत नाही. कारण जो शेतात आणि असल्या म्हणजे व्यवस्थितरित्या थोडंफार इकडे तिकडे असेल, इथे ज्याचा सराव होतो, प्रॅक्टिस होते, तो स्टेडियमवर तर काय दिलखुलास खेळू शकतो आणि किती सिक्सर आणि किती विकेट घेईल याचा काही ताळमेळ नसेल. मी पुन्हा एकदा आयोजकांना मनापासून, या सर्व गावातील माझ्या सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण आमचा यथोचित मान सन्मान इथे केलात. आणि खेळाडूंना एकच सांगतो की हारणं जिंकणं हे चालत असतं, परंतु हारल्यानंतर खचून जाऊ नका आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नका. या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे, एवढं नक्की लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि या एकपणाला देखील मी तुमचं कौतुक करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणखी 2 सन्मान आपण करूया. प्रदीप दादा आंग्रे साहेब आपला आणि वैभव जोशी साहेब या. चला आंग्रे साहेब या, आपला सन्मानित केला जाईल. खेळ स्टार्ट, ग्रीन सिग्नल. आंग्रे साहेबांचा हेतूचे सन्मान पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने केले जात आहे. आपले प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचे खंदे समर्थक प्रदीप दादा आंग्रे साहेब, वैभव या सर, आपण आपलाही सन्मान केला जाईल. बघा, जिथे जिथे प्रीतमदादा म्हात्रे साहेब जिथे असतात ना, तिथे बघा या शिलेदाराचं किती प्रेम आहे. आणि याला म्हणतात खऱ्या अर्थाने खंदा पाठी राखा. या जोशी साहेब या आपलं. चला वळूया सामन्याकडे आपण. आमचे चला सौरभ पाटील दैसर यांच्याकडे यापूर्वी आकाश शेळक्यांचा आवाज ऐकलं, सौरभकडे वळूया. प्रीतमदादा म्हात्रे साहेब माजी विरोधी पक्ष नेते. बघा, उद्या पनवेल महानगरपालिकेच्या सभापती, महिला बालकल्याण सभापतीपदी त्यांच्या सौभाग्यवती इथे ममताताई म्हात्रे यांची निवड झालेली. खूप खूप शुभेच्छा आपल्याला.